हेलो सुप्रभात, गुड मॉर्निंग। आता अपन कार्यक्रम शुरुआत करूया। हम सब लोग स्टार्ट करते हैं। कोई मराठी नहीं जानता ऐसा कोई है क्या आपको? तो आज का कार्यक्रम चालू करते हैं। फिर से एक बार सबको गुड मॉर्निंग टू एवरीवन। थैंक यू सर। ये कार्यक्रम हमारा नहीं है, आज का कार्यक्रम आप सब लोगों का है, स्पेशली सारे वुमेन मेंबर का है। एंड जो 9 मेंबर्स है वो भी आए हैं, उनका भी है सारा का। तो हम बस स्टार्ट में 5 मिनट की बात करेंगे, साइड में हो जाएंगे। नाउ सीइंग ऑन योर। तो लेकिन कार्यक्रम चालू करने से पहले एक इम्पोर्टेंट गेस्ट को हम बुलाना चाहते हैं। भगवान जी यहाँ पे आइए। या भगवान जी, जरा भगवान जी से आया। भगवान सर का नाम शायद कभी सुना ही होगा, लेकिन जो मेंबर्स नहीं है उसके लिए बता दें। भगवान दादा हम बोलते हैं उसको, भगवान चौड़े पुणे में आज अभी क्योंकि एवरेस्टर काफी हो गए हैं, बट ही इज वन ऑफ द वेरी रिनाउंड एवरेस्टर, नॉट ओनली पुणे में बट हिमालय एरियाज में भी बहुत ज्यादा फेमस एवरेस्टर है। एंड एट द सेम टाइम फ्रॉम द फिटनेस पर्सपेक्टिव ही इज वन ऑफ द फिटेस्ट एवरेस्टर। इवन जो शेरपा लोग हैं वो भी एक्नॉलेज करते हैं। सो आई जस्ट लाइक टू आपको, और हमें पता है कि उनकी वाइफ हमारी संडे एंकर मेंबर है। पिछले साल हमने जो हिमालय ट्रेक किया था, भगवान जी ने अरेंज किया था। इस साल का भी पुरान घाटी जा रहे हैं, जा रहे हैं। तो भगवान जी 1-2 मिनट पहला दिन के सांगा 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 जरूर सांगा। थोडी सी बातें काय कसं हे असं केलं ना तो निघून जातो। ओके ते साइड आजही पाहिजे तर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त। यस, त्यामुळे रिअली की सेलिब्रेट तुम्ही नक्कीच चांगलं केलेलं आहे। आणि माझी मिसेस संध्या म्हणजे मी टी शर्ट घातलेला, तिचा टी शर्ट सापडला नाही, पण ती रेग्युलरली रेग्युलर असेल। नवरी पण सापडली। राजेश, दिस इज गुड। जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा मी नक्कीच ट्रेकला असणार आहे। आणि बुरांगाडीच्या ट्रेकला तर बरेच जण आहेत, त्यावेळेस भेट होईल, कारण मी 1-2 महिने अगोदरच तिकडे गेले असतो। 12 एप्रिलला मी जाईल आणि डेलीच मी तुम्हाला जॉईन होईल। तेव्हा 2-3 महिने तसंच माउंटेन मध्ये असेल आणि चांगली प्रिपरेशन। आणि संडे एंकर सगळ्यात वैशिष्ट्य काय आहे, टाइम मॅनेजमेंट आणि प्रिपरेशन अप्रतिम असते। कुठलाही ट्रेक जर तुम्ही पाहिला प्रिपरेशनला आणि परवानगी देत नाही, आणि प्रिपरेशन खूप चांगली कसून करून घेतात। त्यामुळे ट्रेक्स करताना तुम्हाला खूप आनंदी आणि मस्त हायचं वाटेल, कुणालाही त्रास होणार नाही याची एकदम चांगली उत्कृष्ट त्यांनी जी काळजी घेतलेली असते। त्यातला एक वन ऑफ द बेस्ट ट्रेक म्हणून ट्रेकर्स ग्रुप म्हणलं संडे हायकर्स आहे। खूप मी ट्रेकिंगचे ग्रुप पाहिलेले आहे, ग्रुप असेल, संडे हायकर्स असेल, खूप चांगली प्रिपरेशन तुमची करून घेतात। सगळी चांगली माहिती पासून सगळे, म्हणजे कदाचित मी बऱ्यापैकी कमी माहिती घेतो, पण यांच्यासारखी माहिती घ्यायला खूप कमी लोक घेतात। त्यामुळे तुम्हाला कोणालाही कुठली गैरसोय होणार नाही याची संपूर्ण माहिती त्यांनी घेतली आहे। त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि मी जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा बरोबर नक्कीच। संडे हायकर्सबद्दल मला सांगायची काही एक्स्ट्रा गरज नाहीये, पण आय थिंक आणखी एक दुसरं वैशिष्ट्य संडे हायकर्स मेंबर 2.5 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंत सगळे ग्रुपचे लोक यात ऍड होतात। सगळ्यांना सामावून घेऊन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो। ही एक ऍडिशनल वैशिष्ट्य आहे। आणि दुसरं अजून एक इम्पॉर्टंट असं आहे, आणि आजही झालेलं आहे की ट्रेकला जायचं असेल तर एकमेकांना हात धरून, एकमेकांना कार पुलिंगला हेल्प करून, एकमेकांना घेऊन यायचा सगळ्यांचा स्वतःहूनच प्रयत्न असतो। हे खूप विशेष वैशिष्ट्य आहे आय थिंक बाकी ट्रेकर्स ग्रुप आहे। बरेच ट्रेकर्स ग्रुप आहेत जे बरेच ट्रेकिंग करतात, चांगल्या गोष्टी करतात, पण त्यामुळं ज्यांना ड्रायव्हिंग येत नाही किंवा जे ज्यांना कॉम्पिटिशनचा इश्यू आहे पण त्यांना इच्छा आहे ट्रेकिंग करायची, तेही लोक यात येतात। तर विथ दॅट नोट आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात। एक 2-3 गोष्टी सांगायच्या त्याच्या आधी आय थिंक शहरांमध्ये महिला बऱ्यापैकी सक्षम आहे, पण जनरल भारत पूर्णमध्ये बघितला तर अजूनही बरंच पुढं मोठा पल्ला काढायचा आहे। पण मला असं वाटतं की तो जो आहे तो आपण घरातून सुरुवात केली पाहिजे। 1-2
सांगायचं वाटतंय बऱ्याच जणांनी सांगितलं असेल तर एकदम छोट्या छोट्या गोष्टींना पण आपण पुढच्या जनरेशनला महिलांबद्दल आपलं काय मत आहे हे आपल्या ऍक्शन मधनं आपण सांगतो. नेहमी बोलतो आपण बरंच म्हणतो की मुलगी आणि मुलगा दोघे सेम आहे. पण आपण समजा काय काम काय सांगायचं असेल तर पहिलं मुलीला सांगतो पाणी दे किंवा काहीतरी वाढायचं असेल तर मुलीला सांगतो. पण आय थिंक आपण लहानपणापासून मुलांना एकसारखं वागवलं. स्वयंपाक शिकवायचा असेल तर मुलाला पण शिकवा. आणि त्यांना असं बोलताना येऊन आपल्या आधीची जनरेशन बोलत असते की अरे तू काय करतोयस हे मुलींनी केलं पाहिजे तू काय करतोय. पण आपण त्यांना तिथं समजावून सांगून तिथून जर सुरुवात केली तर आय थिंक ऑटोमॅटिक पुढच्या जनरेशन मध्ये तो फरक पडेल आणि पुढच्या जनरेशनला पण दोघेही समान आहेत याची जाणीव होईल. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्या मुलांना आपण फक्त मुलीला बाहेरच्या जगात सांभाळून राहा वगैरे असं पण हे वाढल्यानंतर किंवा कॉलेजला जातो त्यांनीही जबाबदारीने वागलं पाहिजे. आता कॉलेजमध्ये गेल्या तरी मुलं मुली एकत्र राहतात वगैरे गोष्टी वेगळ्या आहेत पण मुलालाही सेम गोष्ट करायची नाही तुम्ही जबाबदारीने वाग हे त्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. त्याला असे मौखिक नाही त्यांनी पण कन्सेंट हा प्रकारच असतो. कोणालाही न विचारता त्यांच्या इच्छेविरुद्ध हात लावायचा नसतो कोणालाही किंवा कोणालाही. हे आपण स्वतःहून सांगितलं आपल्या घरातनं चालू केलं तर हे जनरेशन मध्ये चेंजेस दिसून येतो. विथ दॅट नोट मी कार्यक्रमाला अविनाशकडे माहिती देतो. धन्यवाद आनंद. भगवानजींबद्दल अजून एक गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो. भारत सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार हा म्हणजे इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन तर्फे जे गोल्ड मेडल दिलं जातं ते यावर्षीचं गोल्ड मेडल भगवानजींना मिळालंय. भगवानजी आम्हा सर्वांसाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे आणि तुम्ही संजय आयकर परिवाराशी निगडीत आहात याचा आम्हाला अत्यंत आनंद होतो आणि असाच सर्वोच्च शिखर गाठत राहा हीच सदिच्छा. धन्यवाद. संडे आयकर्सनं वेगवेगळ्या परंपरा गेल्या 2 ते 3 वर्षात चालू केलेल्या आहेत आणि काही परंपरा चालू करण्याचा प्रयत्न करतोय. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांसाठी तुम्हा महिलांसाठी नारी शक्तीसाठी हा आज पहिलाच प्रयत्न आहे. इनफॅक्ट आपण जेव्हा वेगवेगळ्या काही असे प्रोग्राम्स असतात आपण काही सेलिब्रिटीजना बोलवतो म्हणजे ज्यांनी खरंच वेगवेगळ्या क्षेत्रात काहीतरी अचीव केलंय अशांना आपण बोलवतो आणि त्यांचं इन्स्पिरेशनल म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घेण्यासाठी त्यांचं काय आपण संभाषण ऐकण्यासाठी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातनं लोकांना आपण इन्व्हाइट करतो. पण आपण आज ठरवलं असं की आपल्याच परिवारातल्या ज्या काही स्त्रिया आहेत ट्रेकिंग सोडून त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान आहे तर म्हणलो आपणच आपल्याच परिवारातल्या सदस्यांचं कौतुक करूया. हा एक जस्ट विचार माझा संजय आनंद आणि किरणचा हा विचार झाला आणि म्हणलो की याची एक सुरुवात करूया. आणि माझ्या मते जागतिक महिला दिन जो आपण साजरा करतो 8 मार्च याच्यापेक्षा वेगळा दिवस असू शकणार नाही म्हणून त्याचं औचित्य साधून आपण आज आपल्याच परिवाराची काही ज्या स्त्रिया आहेत त्यांचा हा कौतुक सोहळा असं म्हणायला काही हरकत नाही. तर सर्व नारी शक्तीसाठी माझ्या अर्धांगिनी दीपालीनं या चारोळ्या केलेल्या आहेत त्या खास तुम्हा सर्वांकरता. सॉरी ना मला फक्त ती कळलं आहे. पंख पसरुनी आशांचे पंख पसरुनी आशांचे घेतात या गगन भरारी. पंख पसरुनी आशांचे घेतात या गगन भरारी. येऊ दे कवेत कायम येऊ दे कवेत कायम बघितलेली स्वप्ने सारी बघितलेली स्वप्ने सारी. बेसिकली याच पार्श्वभूमीवर
संडे हायकर्स या परिवाराशी निगडीत असलेल्या ज्या स्त्रिया आहेत की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान करतात, तर त्यांचं भावविश्व, वेगळं भावविश्व आपण या कार्यक्रमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर मंचावर मी सर्वप्रथम आमंत्रित करतो संडे हायकर्स परिवाराच्या डॉक्टर मनीषा बिल्लाडे. या डॉक्टर. दुसरे सदस्य आहेत संडे हायकर्स परिवाराच्या वकील म्हणून आपण आज एक वेगळी ओळख, ऍडव्होकेट अरुंधती रासकर सरोटे. आरामात. तिसरे सदस्य आहेत डॉक्टर इंदू केओटी. डॉक्टर म्हणजे इंदूजींनी PhD केलेली आहे, सो शी डिझर्व दॅट. डॉक्टर इंदू केओटी. डॉक्टर राजेश. चौथी आहे मनीषा बचाटे, मीनाक्षी बचाटे, सॉरी माय बॅड. मीनाक्षी. मीनाक्षीची एक वेगळी ओळख, मीनाक्षीचा स्वतःचा व्यवसाय आहे. पुढची सदस्य आहे, सांगायला खूप अभिमान वाटतो संडे हायकर्स परिवाराचीच, सुचेता मोहिते. सुचेता ही पहिली अशी आपली सदस्य आहे की जिनं आफ्रिका खंडातील सर्वोच्च जे शिखर आहे माउंट किलिमांजारो, तिनं मागच्या वर्षी सर्व केलेलं आहे. आणि पुढची आहे धनश्री पाजापूर. धनश्री एक उत्तम नृत्यांगना आहे आणि ती मनापासून या ती जगा आवडत्या क्षेत्रात काम करत आहे. तिचं खूप भरीव योगदान आहे. हे वेगवेगळं क्षेत्र आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आहे गृहिणी. तर मी आमंत्रित करतोय उषा गायकवाड. उषा. आधी द्यायचं काकून करतो आणि मग हा आधी काकून दोघांना. मी आनंदच्या माधुश्री यांना मी बर हो आणि राहुल बत्कींच्या माधुश्री या दोघांना मंचावर आमंत्रित करतोय. जरा जोरदार टाळ्या. तुम्ही जे संडे हायकर्स जे आपण म्हणतो ना एक सदिच्छा भेट जी आहे संडे हायकर्सची, ती आपण काकूंची असते. आनंद आनंद आनंद. सर्वप्रथम उषा गायकवाड, एक सदिच्छा भेट संडे हायकर्सची. धनश्री पाजापूर. मीनाक्षी बचाटे. डॉक्टर मनीषा बिल्लाडे. ऍडव्होकेट अरुंधती रासकर सरोटे.
डॉक्टर इंदू केवटी, आणि माउंटेनियर सुचेता मोहिते. सुचेता थोडी वेगळी ओळख. जाऊ खाली. चौकश. जा. धन्यवाद काकू. दडपण घेण्याचं काहीच कारण नाही. जो संवाद साधलाय आपण हे अतिशय हलक्या फुलक्या वातावरणात आपल्याला या सगळ्या गोष्टी किंवा हा संवाद साधायचा आहे. आनंद ख्याल सगळ्यांना खूप दडपण आला होता. नाही, बेसिक सगळी लोक जी आहेत ही आपली 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 घरचीच लोक आहेत. त्यामुळे संवाद खरा झाला पाहिजे. आपल्या लोकांसमोरच आपण खूप छान व्यक्त होऊ शकतो असं मला वाटतं. आणि काही चुकलं तर आपलीच लोक माफ करतील. अतिशय सोपे प्रश्न आहेत. म्हणजे खूप जे तिचं पण अनाऊन्स कर आणि त्याचं पण ते गिफ्ट नाही का? आहे ना. संपलं. संपलं अजून. ठीक आहे नाही तिला तर बोलू. तिला अनाऊन्स कर. बरं ठीक अनाऊन्स कर, तुला सांगितलं. आहे. आले का? हो, आहे. मी मंचावर आमंत्रित करतो मिसेस अनिता जोशी. या अनिताजी या. अनिताजींचं या आर्किटेक्चर या क्षेत्रात खूप भरीव योगदान आहे आणि त्या PDEA या संस्थेच्या मुख्याध्यापिका पण आहेत. आणि त्यांची स्वतःची आर्किटेक्चरची खूप मोठी फर्म आहे. जवळजवळ 30-31 वर्ष ते या क्षेत्रात खूप भरीव काम करत आहेत. त्यांचाही प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. स्वागत अनिताजी आपलं. आनंद वेगळी ओळख पण सांगतो मला. आणि अनिताजी हे आनंदच्या वर्गमैत्रिणी आहेत. ही एक वेगळी ओळख. सर्वांचं मंचावर खूप खूप स्वागत. उषा दडपण नाही ना, पहिला तुलाच विचारतोय प्रश्न. ठीक आहे मीनाक्षी. तुमच्यामुळे इतरांना पण येते कदाचित. आणि जसं एक सांगायचं म्हणजे ही एक खरी सुरुवात आहे. सगळ्यांना माझं, आनंदचं, किरणचं आणि संजयचं आव्हान आहे, जे कोणी वेगळ्या क्षेत्रात म्हणजे ट्रेकिंग सोडून वेगवेगळ्या क्षेत्रात काही योगदान देत असतील तर त्यांची माहिती आम्हापर्यंत पोहोचवा. अशा वेगळ्या सोहळ्यात त्यांचं नक्कीच कौतुक केलं जाईल आणि त्यांचा हा प्रवास आपल्या सर्व फॅमिली समोर आम्ही मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. तर एक सगळ्यांना आव्हान आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि जशी जशी माहिती तुम्हाला मिळेल ती आमच्यापर्यंत पोचवावी. येस, तर मी मीनाक्षी बचाटेला हा माझा प्रश्न आहे. मीनाक्षीची एक वेगळी ओळख अशी की तिचा स्वतःचा व्यवसाय आहे. केक वर्ल्ड या नावाने ती हा व्यवसाय चालते आणि केक गेली 9 वर्ष झालं ती ऑलमोस्ट साधारणतः एक 10 ते 11 हजार लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. ही तिची पॅशन आहे. आणि दुसरी म्हणजे एक सिंगल पॅरेंट म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ती सुद्धा ती जबाबदारी खूप सक्षमपणे पार पाडत आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या, व्यवसाय आणि सिंगल पॅरेंटिंग, तुझं अभिनंदन आणि तुझा हा प्रवास असाच चालू राहू दे. त्यासाठी संध्या आयकर्स परिवारातर्फे शुभेच्छा. मला तुला स्पेसिफिकली हा प्रश्न विचारायचा आहे की हा व्यवसाय करताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं असेल, पण त्याच्यातनं सुद्धा तू त्या सगळ्या अडथळे पार करत गेले आणि तू आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपास आलेली आहे. तर मला फक्त तुझा प्रश्न तुला असा विचारायचा की ज्यांना या व्यवसायात उतरायचंय तर त्यांना तू कसं मार्गदर्शन करशील? बसूनच बोलायचं. बोल ना, बसून बोल. हॅलो हॅलो. ते ना ते लाव इथे आणि माईक मध्ये बोल. ते मेनली रेकॉर्डिंग साठी. ओके.
मी थोडी उभा राहून बोलते, सो चालेल. मला थोडासा कॉन्फिडन्स येईल. कारण घरी प्रॅक्टिस उभा राहून केली. व्हेरी ऑनेस्ट. जेवढा तोंडात जवळ ठेवता येईल तेवढा जास्त. ओके ओके. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आवाज नाही आला. गुड मॉर्निंग संडे हायकर्स. गुड मॉर्निंग. येस, थँक्यू. माझ्या सर्व मैत्रिणींना, ब्युटिफुल सगळ्या ज्या गर्ल्स आहेत, हॅपी वुमन्स डे सगळ्या. आणि आज आनंद दादांनी आणि अविनाश सरांनी जे काही मला प्लॅटफॉर्म दिलाय, आज उपलब्ध करून दिलाय, त्यासाठी खरंच दोघांना खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यापेक्षा खूप मोठी लोक आहेत इथे. मला माहिती नाही मला किती जमणार आहे प्रश्नाचं उत्तर द्यायला. काय चुकलं तर समजून घ्या. ओके. दादानी आता जे सांगितलं की महिला सगळ्याच क्षेत्रामध्ये खूप आघाडीवरती आहे, अगदी खरंच आहे. आपण बघतो आपल्या संडे हायकिंग ग्रुपमध्ये सुद्धा महिला सगळ्यात आधी असतात. संडे हायकिंग असू द्या, आयदर विमान चालवणं असू द्या, महिला सगळीकडेच आघाडीवरती आहेत. सो एक व्यावसायिका म्हणून आपण जेव्हा स्वतःचा प्रवास घडवतो तेव्हा इतर महिलांना ते प्रेरणादायी ठरतं ऍक्च्युली. म्हणजे आपण ज्या गोष्टी करतोय त्या बघून आपल्याकडे बाकीच्या महिला बघत राहतात. सो मला असं वाटतं की त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रेरणादायक ठरतात. त्याच्यानंतरच घेतो तिचे पेशंट संपून जातो. अन्विता, प्रत्येक महिलांनी व्यवसाय करावा आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळावं, ह्यासाठी काही गोष्टी मी आज सांगणार आहे ज्या मी अनुभवल्या आहेत मागच्या 9 वर्षामध्ये. काही गोष्टींना मला सामोरं जावं लागले, काही गोष्टी मला खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागले. सो त्या गोष्टी मी आज सांगणार आहेत. सो सगळ्यात आधी तर मला असं वाटतं आपल्या व्यवसायावरती, कामावरती प्रेम करायला शिकणं फार गरजेचं आहे. जे काही आपण काम करतोय त्याच्यावरती मनापासून प्रेम करा. सगळ्यात महत्वाचं स्वतःवरती प्रेम करा, हे फार महत्वाचं आहे. सो मग तुम्ही कुठलाही व्यवसाय कराल तर त्याच्यामध्ये यश तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. स्वतःच्या क्षमतेवरती आणि निर्णयावरती विश्वास ठेवा. सुरुवातीच्या काळात काही अडचणी येणार आहेत, पण अडचणीतनं मेहनत, संयम ह्याच्यातनं आपल्याला नक्कीच मिळतं. कुठलाही बिझनेस असू द्या तुम्हाला. हॅलो, येतोय माझा? येतोय. ओके. आय होप की मी बोलतेय व्यवस्थित. येस येस येस, छान बोलतोय. ऑल गुड ऑल गुड. आणि हा माझा पहिला अटेम्प्ट आहे की असं काहीतरी बोलणं वगैरे. सो कीप गोइंग. ओके. नेहमीच नवीन शिकायची तयारी ठेवली पाहिजे प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांनी. नवीन गोष्टी ज्या मार्केटमध्ये आहेत, माझ्या पण फील्डमध्ये खूप इतकं मोठं ह्यूज फील्ड आहे की त्याला एंडच नाहीये. तर प्रत्येक फील्डमध्ये प्रत्येकाने नवीन नवीन गोष्टी शिकणं गरजेचं आहे. ते मार्केटिंग असू द्या, नवीन मार्केटमध्ये काही ट्रेंड आहेत, तुमच्या क्लायंटच्या काही गरजा असतील, सोशल मीडियाचा छान प्लॅटफॉर्म आहे सध्या आपल्याला, यंग जनरेशनला खूप छान आहे आपल्याकडे, तर त्याचाही चांगला उपयोग करून घेतला पाहिजे प्रत्येक उद्योजकांनी. स्वतःचं नेटवर्किंग वाढवणं फार गरजेचं आहे मला वाटतं. पण त्याच्यासाठी खूप साऱ्या ग्रुप्सला जाणं, भेटणं, सगळ्या महिलांशी बोलणं, बाकी ज्या उद्योजिका आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करणं, हे मला वाटतं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या क्लिअरिटी येतात आपल्याला. नंतर मी सांगेन की ध्येय आणि सातत्य, कुठल्याही कामामध्ये सातत्य असणं फार गरजेचं आहे. तर मी मागचे 9 वर्ष झालं मी माझा केक वर्ल्डचा बिझनेस मी चालवतीये. तो अप अँड डाऊन चालू राहतात, पण न हारता खंबीरपणे उभा राहणं फार गरजेचं आहे. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बिझनेस आहे, अप अँड डाऊन, चढ उतार होतच राहतो. त्यासाठी सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. आणि यश तर सातत्यामुळे यश तर नेहमी आपल्याला मिळतं, हे सगळ्यांना माहिती आहे. सो सातत्य फार महत्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीतनं
आनंद घेऊन पुढे जाणं फार महत्वाचं भाऊ आहे. आणले मी खालचे. आनंदी राहण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी होणं गरजेच्या नाहीयेत. छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे आनंद दोन आहेत. घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. बाकी मी सांगेन बिझनेस रिलेटेड की तुमचा व्यवसायाचं ब्रँडिंग करणं, मार्केटिंग करणं हे फार महत्वाचं आहे. ठीक. त्यासाठी आपल्याला सोशल मीडिया आहे छान, खूप पूर्वी नव्हतं पण आता खूप छान पद्धतीने आपल्या सगळ्यांना ते मिळाले. सो ते करणं गरजेचं आहे. ग्राहकांचा विश्वास जिंकणं हेही खूप महत्वाचं आहे. त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर चांगले संबंध टिकवणं पण गरजेचं आहे. छान. अजून एक मला खूप सांगायचं वाटतं की आपल्या बरोबरच्या ज्या बाकीच्या महिला आहेत त्यांनाही आपल्या बरोबर सामील करून आपण पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. जसं मी आनंददादाकडनं शिकली ही गोष्ट की सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं आणि आपण यश मिळेल आपल्याला सगळ्यांना एकत्र गेलो तर. थँक्यू व्हेरी मच. आणखी एक छान. थँक्यू. विसरलो. थँक्स फॉर रिमाइंडिंग मी. चेतना पवार. या. चेतना पवार एका कंपनीची सीईओ आहे. हो. स्वागत. चेतनाजी स्वागत. आपलीच एक संडेकरची ज्युनियर सदस्य अंशिता. येस. अक्षिता. डोंट बी कॉशियस. अक्षिता काही या महिला निमित्त तिने एक छोटस स्किट तयार केलेलं आहे, ती आपल्या सर्वांसमोर सादर करते. My name is Akshita Ramjeet. I joined Sunday Hikers in September 2023. My first trek was Surgate, one of my absolute favorites. You know why? 2 reasons. Walking on flat land, surrounded by nature, is peaceful and refreshing. The delicious street food, especially the hot and spicy Maggi. Recently, I invited my friend Rishima and her dad to join a trek. They absolutely loved it and couldn't stop praising how well organized the treks are and how we support each other like one big family. Let me tell you why every child should join Sunday Hikers. No homework on trekking. Who has time for maths when you're busy climbing mountains? Nature over Netflix. Fresh air, greenery, and real adventure instead of staring at one screen all day long. Stronger legs, bigger breakfast. Burn calories, then replace them with double the food. Friends and memories. You can also make new friends and wonderful memories. Do you know who Bachindra Pal is? She is an Indian mountaineer. In 1984, she became the first Indian woman to climb the summit of the world's tallest mountain, Mount Everest. She was awarded the Padma Bhushan by the government of India in 2019. She encouraged millions with her strength and courage. Now let's talk about my biggest motivation for coming on trek. Breakfast in fancy restaurants that always ends up emptying my dad's pocket. You all know my dad, Ranjit, the official self-appointed photographer of Sunday Hikers. He's so
so dedicated to clicking everyone else's photos that our family is invisible in the Sunday Helpers photo shoot. So sometimes we just give up and click selfies instead. On a serious note, trekking with this group has been an amazing experience. I've become more active, made wonderful friends, and learned so much about nature. A huge thanks to Anandji and Avinashji for their leadership, patience, and for making each trek a memorable one. See you all on our next trek. Thank you. And thank you for all your work. It was wonderful inspiration. So, for me, I would say that things kept on falling in place. मुझे मौका मिलता गया और मैंने हर मौके पे झुकाव मारती गई, ऐसा बोल सकती हूँ। मैंने बीटेक करने का एमटेक किया और शादी करने के बाद पीएचडी चालू किया आईआईटी बॉम्बे से, और पीएचडी का कोर्स चालू हुआ दिसंबर 2002 में, और जनवरी 2003 में पता चला कि मैं प्रेग्नेंट हूँ। तो यहाँ से पहला ट्विस्ट आता है। तो उसके बाद मैंने क्या किया कि डिलीवरी मैटरनिटी लीव में जाने से पहले जितने कोर्स वर्क है वो कंप्लीट कर लिए, जितने सेमिनार थे वो कंप्लीट कर। उसके बाद मेरी बेटी हुई एंड सितंबर 2003 में, एंड आई वाज ब्लेस्ड विद अ हाइपरएक्टिव हु वोंट स्लीप फॉर मोर देन 45 मिनट्स एट अ स्ट्रेच। हम उसको एक महीने में डॉक्टर के पास लेके गए कि बच्चे 16-16, 18 घंटा सोते हैं, मेरी बच्ची को तकलीफ तो नहीं। डॉक्टर said she is hyperactive. Her mind doesn't allow her to sleep. So think of me doing PhD and having a hyperactive child, and my hubby comes to Pune in 6 months. When she's 6 months old, in March 2003, 2004, Rajesh came to Pune. So that was the journey. And my mother and my mother-in-law stayed with me, supported me till my daughter was 1 year old. Then she said, तुम जानो, हमारा बच्चा जाने, your husband जाने. And that's how my journey started. I'm surprised when I look back कि मैंने कैसे कर लिया. I used to sleep for less than 4 hours for 1.5 years. Because my daughter won't sleep and I can work only during the night. क्योंकि research काफी लगता है. लेकिन I was blessed कि मेरे जो गाइड थे उन्होंने बोला तुम काम करो, कहाँ से कर रही हो, यहाँ के बैठे ऐसा कुछ नहीं, काम करना चाहिए, टाइम पे होना चाहिए, you commit, you say, you do. So that freedom I had, and when Rajesh was in Tata Motors, and his holiday was on Thursday, और मेरा छुट्टी कब रहता था Saturday Sunday. So I would pack my backpack, baby bag on the front, go through the local train and come to Pune via train. So this happened for almost 4 years. But I completed my PhD in an average of 4.5 years, which is an average for IIT process. And during the final submission, when I went to my guide, he said, I thought you to maternity leave you were purposely. Even he was surprised how I did it. But all through, one thing was there that अच्छा हाँ, तो एक ठीक था कि मुझे सपोर्ट मिलता गया क्योंकि मैंने सपोर्ट मांगा जब भी जरूरत हो, और ऐसा नहीं कि शादी हो गई, बच्चे हैं, ससुराल वाले हैं तो अपने आप को भूल जाओ, ये मैंने नहीं किया कभी लाइफ में। आज के डेट में भी मुझे कुछ करना हो तो मैं कम्युनिकेट करती अपने बच्चों से कि मुझे करना है, मुझे जाना है। उसके जब जॉब लिया उसमें भी काफी ट्रैवलिंग था, तो मुझे अविनाश जी ने बोला कि ये बताओ कि कैसे बैलेंस करते हो सब कुछ। सिंपल थर्ड लॉ ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ, एवरी एक्शन हैज अ रिएक्शन। सिमिलरली इफ यू हैव टू रिसीव समथिंग, स्टार्ट गिविंग इट। सो आई गिव सपोर्ट wherever I can, and I always get support from everywhere. So even that's what happens at Sunday Hikers, that we support each other. And everybody knows that I am one of the last one who would be just keep on, and Rajesh will be with me. Otherwise, he will be the first one to reach. So that's it. So don't be afraid to
keep going. Thank you. इंदू किट्टू आहे. Yeah, so Rajesh said that I should share that I started a new venture 6 months back, and would like all your support and your wishes for my new company. Thank you. गुड मॉर्निंग. ही माय संडे आहे का फॅमिली होते. बिकॉज आय डोंट नो माझ्यासाठी किती लोक आहे आजही बुधवारी सकाळी पहिला मेसेज असतो आनंद सरांचा, कुठला ट्रेक आहे तो बघायचा असतो मला. इतकं संडे ऐकरने अप्लाय केलेलं आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ दिस फॅमिली. आता मला जो टॉपिक दिला आहे की महिलांना सांगा की व्हॉट इज इम्पॉर्टंट, मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच बोलते, काही जास्त बोलत नाही. पहिली गोष्ट तर 2-3 गोष्टी जीवनात फार महत्त्वाच्या आहेत. फर्स्ट इज डाएट, सेकंड इज एक्सरसाइज, आणि सगळ्यात टॉप ऑफ दॅट कन्सिस्टन्सी. लोक डाएटिंग करतात 8 दिवस 10 दिवस विसरून जातात. आणि डाएटचा अर्थ डाएटिंग नाही, स्ट्रिक्ट डाएट नाही. वॉट एव्हर यू ईट दॅट शुड बी फ्रूटफुल. तर मी सांगते, बरेच पेशंट येतात, लेडीज स्पेशली. आपण म्हणतो की जनरली आपल्या डाएटमध्ये फ्रूट पाहिजे, हे मॅडम सगळं असतं घरात. अरे हो, सगळं असतं, तू कधी खाते हे सांग. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू ईट फर्स्ट, देन यू विल कीप युअर फॅमिली हेल्दी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो डाएटमध्ये जर म्हटलं तर खूप काही करायची गरज नसते. व्हेरी सिम्पल फूड, व्हेरी इंडियन हाऊस, व्हेरी नाईस फूड, बॅलन्स फूड. स्ट्रेट टू पॉईंट येते. जनरली आफ्टर 30 we are losing our calcium from our bone. म्हणजे सगळं कॅल्शियम ब्लडमध्ये येतं आणि ते निघून जातं. सो तुमचे बोन लिटरली काही दिवसांनी चॉक सारखे होतात. सो हे जर तुम्हाला 30मध्ये कळलं की कॅल्शियम रिक्वायरमेंट खूप आहे आणि इफ यू काही गरज नाही तुम्हाला मेडिसिन घ्यायची, इन युअर डाएट ओनली, इफ यू प्लॅन समथिंग, हे खूप सिम्पल असतं. सगळं आपल्या डाएटमध्ये आहे. रागी बेस्ट सोर्स ऑफ कॅल्शियम. किती लोक खातात? नाही. साऊथ इंडियन फुल रागी. आय विल से की तो गहू काढून टाका डाएट होता. व्हेरी लिटिल पार्ट ऑफ व्हीट शुड बी देअर अँड इट शुड बी मल्टीग्रेन चपाती. नुसता गहू खायचा नाही. सो थोडं आजपासून थोडं चेंज करा लाईफमध्ये. प्युअर गव्हाची पोळी खाऊ नका. मिक्स वॉट एव्हर इन्ग्रेडियंट यू कॅन दॅट हेल्प्स यू. रागीने तुमचं कॅल्शियम वाढतं, आयर्नही वाढतं. व्हेरी गुड सोर्स ऑफ आयर्न इज खजूर. सगळं असतं घरात, कोणी खाते, फ्रीजमध्ये तशीच पडते. स्टार्ट इटिंग. अँड असं काहीच नाही की हेच फ्रूट खा, ॲपलच खायला पाहिजे. एनी सीझनल फ्रूट, बट यू शुड इट फ्रूट, दॅट विल कीप यू हेल्दी. आणि माझा तर एकच सल्ला राहील, खात्या पित्या घरच्या लेडीजचं हिमोग्लोबिन 14 पाहिजे, त्याच्या खाली पाहिजेच नाही. वन्स युअर हिमोग्लोबिन इज 14, काही होत नाही तुम्हाला, काहीच नाही. आणि काही मेडिसिनची गरज नाही. अजून काय बोलू असं. ट्रेकिंग हा एक खरं सांगते एवढा छान मीडिया आहे, तो आपल्या सगळ्यांना एकत्र बांधतो. जसं ट्रेक एक शिकवतो आपल्याला, कितीही अडीअडचणी असू दे, चढ उतार असू दे लाईफमध्ये, पण जिद्द असेल, इच्छा असेल ना, सगळं पार करतो आपण. अँड दिस थिंग वी शुड इम्प्लिमेंट इन अवर लाईफ. आता खरंच कुटुंबाचा जो खरं कणा असतो ना, ती म्हणजे गृहिणी. तर मी असं म्हणेन त्याचं सर्वांचं जे प्रतिनिधित्व आहे ते आज उषा इथं करते. इनफॅक्ट अंकुश, तुझे मनापासून आभार. अंकुश, रेणू, सुषमा, माधवी, तुमच्या सगळ्या ग्रुपचं उषा इथं प्रतिनिधित्व करते असं मी म्हणेन. आणि तुम्हाला खूप कौतुक. तुमच्यापासून बरेचसे लोक संडे आयकर्स परिवारातले प्रेरणा घेतील आणि छान म्हणजे तुमच्यावरचा प्रवास करण्याची जी मजा आहे ती खूपच वेगळी आणि तुम्ही अनुभवली. आणि असेच काही प्रसंग येणाऱ्या काळात येतील. तुम्हाला सर्वांचं अभिनंदन. आणि अंकुश, पुन्हा एकदा कौतुक. या सर्वांचा मेळ तू घडवून आणलास. सो उषा, गृहिणी म्हणून एक प्रश्न असा आहे जो सगळ्यांचाच आहे आणि सगळ्यांच्या तर्फे मी विचारतो. या सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत ही आपली जी आवड आहे, वेगवेगळ्या आवड आहेत, म्हणजे काही लोकांना गाण्याची आवड असते, काही लोकांना नृत्याची आवड असते आणि ट्रेकिंगची आवड. या सगळ्याचा मेळ तू कसा घालतेस? या म्हणजे सगळ्या या जबाबदाऱ्या सांभाळत सुद्धा तू वेळ देते आणि बघितले आणि अतिशय उत्तमरित्या तू ट्रेक करतेस, हे सुद्धा मी पाहिलंय. तर याच्याबद्दल मी तुझं मत जाणून घेतो. रादर कशा तू या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतेस? गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. मी उषा गायकवाड, मी एक गृहिणी आहे. माझं संपूर्ण आयुष्य घर, कुटुंब, मुलं बाळ सांभाळण्यातच जात आहे. पण त्याच्यातून पण मी थोडासा वेळ माझ्यासाठी काढते, वेळेचं नियोजन करते. पहिलं तर कुटुंबातील सगळ्या माणसांना, मेन माझ्या नवऱ्याला मला खूप समजावून सांगावं लागतं. त्यांना असं सांगावं लागतं की मी आनंदी राहिले तरच मी तुम्हाला चांगलं सांभाळू शकते ना. त्याच्यामुळे माझ्या घरात खूप विरोधच असतो मी बाहेर पडली तर, पण आता थोडे थोडे ते सुधारायला लागलेत. खूप त्यांना खूप समजावून सांगावं लागतं. आणि मी आनंदी राहिली तरच मी एनर्जी मला मिळू शकते किंवा मी समाधानी राहू शकते. माझं मानसिक संतुलन चांगलं राहू शकते. मी आवडीनिवडी जपल्या पाहिजेत ना. मला प्रत्येक क्षण जगायला आवडतं, आनंदी राहायला आवडतं, सगळ्यांशी मिळून मिसळून राहायला आवडतं, खूप डान्स करायला आवडतो, गाणं गायला आवडतं. अंकुश सर मला सध्या गाणं शिकवतायत. खरं तर त्या पण खूप चांगल्या गृहिणी आहेत बरं का, आमचा ग्रुप पण. त्या पण खूप सगळं हे सगळ्याच करतात. अशा रीतीने मी काय सांगते की सगळं सांभाळून आपल्या आवडीनिवडी जपा. ट्रेकिंग तर खूप छान आहे. ट्रेकिंग मला अंकुश मोरे अँड फॅमिली, माधवी यांच्यामुळे मी ट्रेकिंगला यायला लागली. नाही तर मी बाहेरच पडत नव्हती अजिबात. घर, मुलं, संसार, आले गेले सगळं हेच करत होती. आता थोडी थोडी मी बाहेर पडायला लागलेली. तर मस्त राहा, एन्जॉय करा. थँक्यू. नाही, हा सगळा प्रवास खरंच अनुभव आहे. तुमच्यासारखे बरेचसे ग्रुप मी असं म्हणतो की संडे हायकर्स परिवाराशी जोडले जावेत. त्याची मजाच खूप वेगळी आहे. असंच तुम्ही हसत राहा. अंकुश, ट्रेनिंग जरा जोरात चालू होते. हा, म्हणजे अजून एक 2-4 गायकांची गरज आहे. गाण्यात वेळ कसा जाईल. ओके, मैफिल तिथे सुद्धा जमूया. ओके, तर आता वळूया संडे हायकरच्या ऍडव्होकेट अरुंधती राजकर सरोटे. अरुंधतीची ओळख, अरुंधतीनं LLB केले ILS लॉ कॉलेज इथून, आणि तिनं मास्टर जे केले ते सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ लॉ. 2012 पासून ऑलमोस्ट 13 वर्ष झाले अरुंधती या वकिली क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटत आहे. आणि सांगायचं झालं तर तिचं जे स्पेशलायझेशन आहे ते आहे क्रिमिनल. म्हणजे महिलांविरुद्धचे जे अत्याचार आहेत, अनेकशा अशा ज्या केसेस आहेत ती अतिशय नाजूकपणे तिनं हाताळलेल्या आहेत आणि सक्षमरित्या हाताळलेल्या आहेत. पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या ज्या क्षेत्रात वडगाव मावळ असू दे, सांगायचं दौंड असू दे, पुणे ग्रामीण असू दे, या सगळ्या या क्षेत्रात ती कार्यरत असते. आणि ती नुकतीच अभियोक्ता या पदावर नियुक्ती झाली. तर तिचा हा जो प्रवास आहे खरंच खूप प्रेरणादायी आहे आणि चॅलेंजिंग आहे ऍज अ फिमेल लॉयर म्हणून. तर तिचा हा प्रवास आपण अरुंधतीकडनं जाणून घेऊया. अरुंधती, तुझा आधी प्रवास सांग आणि त्याच्यानंतर जो प्रश्न आहेस तो मी प्रश्न विचारेन. मला एकाच व्यक्ती समोर आर्ग्यू करायची सवय आहे. इतक्या सगळ्या मोठ्या समुदायासमोर बोलायची किंवा भाषण करण्यासाठी मी पहिल्यांदाच उभी आहे. मी आतापर्यंत म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली जो स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून मागील 10 वर्षापासून काम करते. परंतु ऍक्ट म्हणजे बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा जो आहे, तर त्या अंतर्गत मी आतापर्यंत आरोपीला 20 वर्षापर्यंतच्या शिक्षा आहेत. बारामती येथील सेशन्स कोर्टामध्ये मी आजन्म कारावासाची देखील शिक्षा घेतलेली आहे. बाकी छोट्या मोठ्या तर आहेच आहेत, परंतु ह्या ज्या मोठ्या आहेत 20 वर्षापर्यंतच्या त्या मी 2 शिक्षा घेतलेल्या आहेत. आणि हे तर मी करतेच आहे, परंतु माझी वडिलांची शेती देखील मी सांभाळते.
कोविड काळामध्ये मी 1 एकरामध्ये इस्रायल पद्धतीने शेती केलेली आहे, मी आणि माझ्या भावाने. आणि आम्ही 500 आंब्याची आणि इतर फळांची झाडं, नारळ, आंबा, चिक्कू, सीताफळ अशी वेगवेगळी झाडं 1 एकरामध्ये इस्रायल पद्धतीने मी आणि माझ्या भावाने, म्हणजे दुसऱ्या गड्याकडून नाही तर मी स्वतः खत आणि खोदून तिथे झाड लावणं हे सगळी कामं मी स्वतः केलेली आहे. आणि मला त्याचा जास्त त्याच्यातून आनंद मिळालेला आहे. म्हणून फक्त वकिलीच नाही तर मी चांगली प्रगतशील शेतकरी पण आहे, हे सांगण्यात मला जास्त अभिमान आहे. चंदाजी नको एकदम एक दिलं की सर प्रश्न प्रश्न असा आहे की महिला सक्षमीकरणासाठी इनफॅक्ट तू काय संदेश देशील सगळ्यांना? मला असं सांगायचंय की नाक आणि तोंड बंद केल्यावर श्वासाची जी गरज आहे, पाणी म्हणजे तडफडणाऱ्या व्यक्तीला पाण्याची जी गरज आहे, एखाद्या काळ्याकुट्ट अंधारात प्रकाशाची जी गरज आहे आणि गरिबाच्या घरात चुलीची जी गरज आहे, तशीच प्रत्येक माणसाच्या जीवनात स्त्रीची गरज आहे. आणि एका सक्षम समाज बनवण्यासाठी सक्षम स्त्रीची गरज आहे. आणि परंतु आपण जे करायला हवं म्हणजे फक्त स्त्री तर पूर्ण घराने आपल्या पालकांकडे म्हणजे आपल्या पालकांकडे म्हणजे सजाण असं पालक आपण असायला हवं. आणि फक्त ही म्हणजे एक स्त्री सक्षम कुटुंब निर्माण करू शकते म्हणून तू सक्षम हो, तू कर सगळं असं नाही, तर समाजाचं पण काही देणं आहे स्त्रीला. म्हणून समाजाने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे, फॅमिलीने सुद्धा त्या स्त्रीला सहकार्य केलं पाहिजे, म्हणजे ती स्त्री सक्षम समाज बनवू शकेल. आणि अजून एक सांगायचंय की जर आपल्याला असं वाटत असेल की शिवराय आणि संभाजी व्हावे तर आपल्याला आधी जिजाऊ बनवायला हव्यात. आणि तशा काही काय म्हणू संस्कार आपण आपल्यावर आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीवर घडवायला हवे. थँक्यू आनंद सर, थँक्यू अविनाश सर, थँक्यू संध्या आयकर्स फॅमिली. धन्यवाद. शेवटचे फक्त 2 जणांचा आपण मनोगत ऐकणार आहोत. ऊन वाढतंय मला कल्पना आहे. आता जी चेतनाजींकडे आपण बोलतोय, चेतनाजी आपलाही हा प्रवास आम्हाला सर्वांना ऐकायला आवडेल. Over to you. Thank you Avinash, thank you Anand for the wild card entry. फार काही प्रिपरेशन केलं नाहीये मी, पण माझ्या सगळ्या मैत्रिणींनी बऱ्याचशा आणि खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आय जस्ट पिक अ फ्यू पर्ल्स फ्रॉम देम. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी BE कम्प्युटर सायन्स केलंय फ्रॉम COEP आणि त्यानंतर ऑफकोर्स IT जॉब्स मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलंय, UKत काम केलंय. विजय आणि मी कॉलेजमध्ये भेटलो आणि वी हॅव बीन हॅव्हिंग वंडरफुल जर्नी. आणि बिझनेसचं म्हणायचं तर आय वॉज नेव्हर अ बिझनेस पर्सन. मी म्हणजे जॉब करायचा, जे करायचं ते मस्त करायचं, एन्जॉय करायचं, हा माझा स्वभाव. पण विजयला फार बिझनेस पहिल्यापासून पॅशन होतं आणि मला त्याला सपोर्ट करायचा. त्यामुळे आम्ही बिझनेस पण सोबत सुरू केला. बिझनेस करताना जसं प्रत्येकीने म्हटलंय की सातत्य फार गरजेचं आहे आणि तो माझा स्थायी स्वभाव आहे. काही करायचं तर अगदी मनापासून आणि परसिस्टंटली करायचं इज समथिंग आय लाईक. आणि विमेन, मी जेव्हा आय ऑब्झर्व विमेन इन द बिझनेस, मला एक 2-3 सजेशन्स आहेत की आपण प्रत्येक डिसिजन घेताना, म्हणजे असं सुरुवातीला व्हायचं माझं की वी ट्राय टू व्हॅलिडेट आवर डिसिजन्स,
की आपण बरोबर करतोय का, कदाचित अरे नाही मग घाबरतो आणि नको कदाचित मे बी काहीतरी चुकेल आपलं वगैरे. तर आय थिंक वी शुड स्टॉप व्हॅलिडेटिंग आवर डिसिजन घेतली पाहिजे, भले ते चुकीचे असले तरी चालतील पण घ्यायला पाहिजे. दॅट इज वन. सेकंड थिंग आय हॅव ऑब्झर्व्ड इज की आपण नेटवर्किंगला थोडं मागे राहतो. जसं आय थिंक मनीषा म्हटलेली की मीनाक्षी म्हटलेली की नेटवर्किंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण अगदी गावात असला परदेशात असला तरी जाऊन इव्हेंट्स केले पाहिजे किंवा इव्हेंट्समुळेच तुमची व्यवसायाची प्रगती पण होणार आहे. तर ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंटली करा जर बिझनेस असेल तर. आणि घरासाठी म्हणाल तर आय एन्जॉय बिईंग अ डॉटर इन लॉ. मुलगी वगैरे आमच्या गावात म्हणजे आमचं छोटं सासर छोट्या गावात आहे, तिथेही जाऊन अगदी पदर खोचून काम करण्याची मला सवय आहे. त्यामुळे सगळ्या लेवलवर आपण बेस्ट दिलं पाहिजे. आणि जसं अनिता पण म्हटली की वी शुड चेरिश आवर फेमिनिझम. म्हणजे मला खरंच बरं वाटतं की आय एम अ फिमेल. प्रत्येक रोलमध्ये आपण आपलं बेस्ट देतो आणि देऊ शकतो, हा कॉन्फिडन्स प्रत्येकीने ठेवा. जे कराल ते आवडीने करा, स्वतःवर प्रेम करा. संडे हायकर्समुळे मला बऱ्यापैकी हेल्थची सवय लागायला लागली आहे, नाहीतर मी थोडी आळशी आहे स्वभावाने. पण आता ह्या ग्रुपमुळे खूप छान वाटतं. विजयचा खूप सपोर्ट असतो, फॅमिली इज व्हेरी सपोर्टिंग. आणि अजून एक माझी मैत्रीण म्हटलेली की आस्क फॉर हेल्प. आय थिंक इंदू यू सेड आस्क फॉर हेल्प. डोमेस्टिक हेल्प असेल, आपल्या मुलांची, नवऱ्याची, सासू सासरे सगळ्यांची हेल्प घ्या आणि पुढे जा. आणि आपल्याला एकदा ठरवल्यावर कोणीही थांबू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि हॅव अ वंडरफुल डे आहे. खूपच छान चेतना. जसं म्हणतात ना की जो सपोर्ट असतो, इनफॅक्ट आता तुमच्या बाबतीत विजेचा आहे, तसंच एक आवर्जून जसं आपण भगवानजींबद्दल ऐकलं तर भगवानजींच्या या प्रवासात त्यांच्या अर्धांगिनी सुरेखीजींचा खूप खूप मोठा सहभाग आहे. जे काय आज भगवानजींनी जे काय अचीव केले तर त्याच्या काही प्रमाणात हकदार त्या सुद्धा आहेत. तर मी सुरेखाजींना मंचावर बोलतो आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त कराव्या. आपण याच्यानंतर थांबणार आहोत. मी बघतोय सगळ्यांनी खूप पेशन्स ठेवलेले आहेत, पण जास्त न वेळ घेता सुरेखाजी नंतर आपण हो येस इतिहास सांगतो आमचा तिने शत्रू लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला. वा. जिजाऊने राजा छत्रपती घडवला. महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत स्त्री म्हणजे जन्मदात्री, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा जरा, स्त्री म्हणजे खराचं कर्तव्य, स्त्री म्हणजे महान कार्य. अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुद्रा मानाचा. वा. आनंद सांगतो. याचा एक समारोप परत त्याच 4 वेळाने करतो. तुम्हा सर्वांसाठी हे खूपच समर्पक आहे. पंख पसरुनी आशांचे, पंख पसरुनी आशांचे घेतात या गगन भरारी, पंख पसरुनी आशांचे घेतात या गगन भरारी. येऊ दे कवेत सा, येऊ दे कवेत कायम, बघितलेली स्वप्ने सारी, बघितलेली स्वप्ने सारी. तुम्हाला खूप खूप महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि इनफॅक्ट आपल्या संभाषणात मला वाटलं प्रत्येकाला खूप दडपण आलंय, पण खूप छान स्टेज तुम्ही सगळ्यांनी सांभाळलाय आणि तुम्ही तुमचा एक वेगळाच कॉन्फिडन्स इथं दिसलाय. सो हो, याच्यापासून आणि हा आपला याचं नियोजन करू. आणि जसं मी आणि आनंदना, किरणना आणि संजयना आम्ही आपल्या संडे हायकर्स परिवारातली ज्या महिला आहेत, ज्या ट्रेकिंग सोडून वेगळ्या याच्यात योगदान देतात, कृपया आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांची माहिती आम्हापर्यंत जरूर पोचवा आणि त्यांचाही हा प्रवास आम्ही इतरांसमोर मांडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सगळ्यांचे. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आनंद एक 2 गोष्टी या सांगा. आता जसं आपलं अविनाशने सांगितलं आपण कन्क्लूड करतोय, पण त्याच्या आधी एक जस्ट आवर्जून सांगावं वाटतं की काही जण म्हणाले आपण व्यवसाय करावा, जॉब करावा आणि
आणि सगळं सांभाळून मुलांना सांभाळून. तर जेंट्स पण काही गोष्टी करतात, नाही करत असं नाही, पण जेंट्सला ते व्हॉलंटरी आहे. त्यांनी केलं की त्याचं एक्सप्लिसिट कौतुक केलं जातं, पण महिलांकडनं त्याची अपेक्षा केली जाते. त्यांनी नाही केलं तर ते पॉइंट आउट केलं जातं. हा फरक आहे नेमकी. तर हा जो फरक आहे ते लोक दुर्गेसारखं 8 हात असल्यासारखं एकाच वेळी पॅरलली मल्टिपल गोष्टी करत असतात. तर सगळ्या दुर्गांना सलाम. आता आपण एक छोटस सगळ्या महिलांचं हे महिला ज्या इथं आल्या स्टेजवरती त्यांनी तर बऱ्याच गोष्टी आयुष्यात त्यांनी आयुष्यात तुझी बॉटल दे, परत तुला देतो. तुमच्यातही सिमिलर लोक आहेत. काही बऱ्याच जणी गृहिणी आहेत, बरेच जण डॉक्टर पण आहेत, बरेच जण काही वकीलही आहेत, काही व्यवसाय करत आहेत. तर त्यांना आपण थोडं घे, दादा घेतो परत. कौतुक तर तुमच्या सगळ्यांचं आहे, म्हणून तुमच्या सगळ्यांचं फेलिसिटेशन करणार आहे आपण. तर सगळ्या महिलांसाठी सगळ्यांनी गुन्ह्यांचा जोरदार टाळ्या. बॉटल तिचे एकदम मनोगत एकदम छान मांडलं सगळ्यांसमोर. तर तिला एक छोटस गिफ्ट देतो आपण. आणि त्यानंतर आपण इथे चार स्टेशन करू. प्रत्येक स्टेशनला सगळ्या महिलांना एक एक गुलाब फूल आणि थोडस छोटस तोंड गोड करण्यासाठी स्वीट. आणि ते बेस्ट, बहुत बढ़िया. एक मिनिट थांब. आपण तुम्ही असे या ना, इकडे पुढे थोडं पुढे या. सगळ्यांचं इकडे नाही, हा सगळ्यांबरोबर. यस रणजित. अभी उनके साथ तुम बस ले लेडीज. Sunday, every Sunday, every Sunday, नारी शक्तीचा क्या बात है.